उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. मतदार यादीतील घोळाबाबत पत्रकार परिषद. मातोश्रीवर आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. मविया विरोधात आज भाजपची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेतून भाजप मोठा खुलासा करणार. रणजित निंबाळकरांची जाहीर पत्रकार परिषद. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी आज यावं असं आवाहन निंबाळकरांनी केलंय. आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार. रील बघून पैसे मिळणार नाही. तुम्ही रील बघता तेव्हा पैसा मोदींच्या मित्राच्या खिशात जातो. मोदी फक्त ट्रम्प यांनाच घाबरत नाहीत, अदानी अंबानींना देखील घाबरतात. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली 4 कामे सांगू शकत नाही. संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड. निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित. क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील 2 वर्ष काम करणार. अखेर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थीला यश. 2 वर्षांसाठी अजित पवार तर पुढचे 2 वर्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असणार अध्यक्ष. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दिल्लीतून हल्ली सूत्र. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाही. अध्यक्ष म्हणून दोघांना समान कालावधी मिळेल. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपद बिनविरोध निवडणुकीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्य ध्येय निश्चित करून वाटचाल सुरू ठेवणार असल्याचं पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी जेवण सोडलं. 3.5 वर्षांपूर्वीच्या बंडखोरीचा गौप्यस्फोट. मंत्री शिरसाट यांनी सांगितला बंडखोरीचा किस्सा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आजपासून सलग 5 दिवस बैठका. आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक. 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम येथे बैठकीचं आयोजन. माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून अश्लील शब्द लिहून धमकी. राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकरांचे बॅनर फाडले. पडळकरांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातले बॅनर फाडले. आक्रमक पडळकर समर्थकांनी केलं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतूक झाली ठप्प. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला खिंडार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. कालच्या मोर्चामध्ये मोठी निष्क्रियता. 2 नेते हॉटेलमध्ये गर्दी जमवण्याची वाट बघत बसले होते. सत्याचा मोर्चाबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची टीका. बीडचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या वागणुकीत सुधारणा करावी. आमदारांनी तक्रारी वाढवायच्या का दूर करायच्या. आम्ही त्यांच्याविषयी एकही शब्द वाईट बोलत नाही. माजी आमदार भीमराव धोंडेंचं धस यांना प्रत्युत्तर. महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध. पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी. मतदार याद्यांबाबत ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिकेत. ठाकरेंची शिवसेना सोसायट्यांमध्ये मतदार याद्या लावणार. दुबार मतदार नावं तपासण्यासाठी भूमिका. मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरेंकडून देधक्का. महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. गोगावलेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन. उमरग्यात बॅनरबाजीतून भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्याने गटबाजीची चर्चा. नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम. आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरले होते तेवढ्या सगळ्यांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्न नव्हता. महाराष्ट्र असोसिएशन अध्यक्षपद बिनविरोध निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. 30 जूनला कर्जमाफी न केल्यास 1 जुलैला हंगामा होईल. बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा. कर्जमाफीपर्यंत होईपर्यंत महायुतीला मतदान करू नका. बच्चू कडूंचं राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन.
पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर महापौर होऊ दे, उद्धव ठाकरे यांचं गाऱ्हाणं. संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही, ठाकरेंचं वक्तव्य. जरांगेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करावी. जरांगेंचा सीएमच्या ओएसडींशी संवाद. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नातू शिवम पाटीलचा 8 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून फसवल्याचा आरोप. आम आदमी पक्षाचे कुर्ला विधानसभा नेते राजू थोरात यांचे ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजू थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड. यावेळी आमदार काळे यांचे आदिवासी शेतकऱ्यांकडून अभिनंदन. अमरावती जिल्हा 10,000 बोगस मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत आले. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता. अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेतून टीका. कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी. घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी. अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी. कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काँग्रेसला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही. त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचा नाही. सार्वत्रिक निवडणुकांबाबत सुजय विखेंची प्रतिक्रिया. भाजपच्या मुख्य मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. विधानसभेच्या वेळी आपल्या मतदारसंघात बंडखोरांवर कारवाई न करता पदाच्या रूपात शाब्बासकी. बंडखोरांना पक्षात घेण्यावरून किशोर पाटलांची भाजपावर टीका. नागपूरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध पण कुशल मानव संसाधनाचा मोठा तुटवडा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीत फूट. अजितदादांची राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्र येणार. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय. महायुतीतील घटक पक्षात नवा वाद उफाळण्याची शक्यता. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटी रुपये महसूल. रेल्वे परिसरातील रूळ खांब धातूच्या वस्तूंची विक्री. ब्रिटनमधील प्राध्यापक मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. डी मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी लिस्टर स्टेट सोबत आता सामंजस्य करार. धुळ्यात 3 मजली लाकडी इमारत कोसळली. पडीत असलेली इमारत कोसळली. भर बाजारात इमारत कोसळल्याने खळबळ. मनपाला पत्रव्यवहार करून दुर्लक्ष. रात्रीच्या सुमारास सेंट्रल लाईन गेस्ट हाऊसच्या इमारतीमधील काही भाग कोसळला. मुंबई सेंट्रल परिसरातील घटना. यामध्ये 15 जण अडकले होते. मात्र फायर ब्रिगेडच्या जवानांनी 15 जणांचा रेस्क्यू केलाय. रत्नागिरीमधील रखडलेला साखरपा आणि पन्हाळे धरण गळती दुरुस्ती करता आता निधी उपलब्ध. आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश. भिवंडी शहरात आणि तालुक्यात घराघरात तुळशी विवाहाची लगबग. पारंपरिक विधीमध्ये देवब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न. तुळशी विवाहाच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये बाजारपेठांमध्ये गर्दी. विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली. धार्मिक परंपरेनुसार आजपासून लग्न सराईचाही शुभारंभ होणार. सिंधुदुर्गात तुळशी विवाह उत्साहात संपन्न. संध्याकाळनंतर पारंपरिक विधीने ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये शुभ सोहळा साजरा. वसई विरार महानगरपालिकेच्या गार्डनची दुरावस्था. गार्डनमध्ये मागच्या 3 महिन्यापासून लाईट नाही. सकाळ संध्याकाळ परिक्रमा घालण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास. प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप. कबुतरांच्या मुद्द्यावरून जैन समाजात फूट. आजपासून आझाद मैदानावर जैन समुदायाचं उपोषण. सुरुवातीला कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान निघणार मोर्चा. मोर्चानंतर आझाद मैदानावर सुरू होणार उपोषण. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी नसून शब्दांचा खेळ आहे. देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय म्हणत मेहबूब शेख यांचा खोचक सवाल. कल्याण माळशेज मार्गावर शहाड पुलावरील वाहतूक बंद. 3 ते 23 नोव्हेंबरपर्यंत डांबरीकरणाच्या कामासाठी वाहतूक बंद. वाहतूक पोलिसांनी काढली अधिसूचना.
इचलकरंजीत सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी फुल टाईट. आमदार राहुल आवाडेंनी केली कारवाईची मागणी. शिरूर तालुक्यात स्वाती पाचुंदकर यांच्या महाकाल देवदर्शन संवाद यात्रा दरम्यान पुणे अहिल्यानगर मार्गावर अज्ञात टोळक्याकडून दगडफेक. घटनेमध्ये 4 वाहनांचे नुकसान. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. अकोल्यातील चिर्ल्याच्या मामा भाच्याने घडवला इतिहास. एकाच वेळी दोघेही झाले क्लास 1 अधिकारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांना यश. गडचिरोलीत दुचाकीने प्रवास करत सीईओ सुहास गाडेंनी गाठले दुर्गम गाव. मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना भेट देत राबवलेल्या योजनांची केली तपासणी. फलटण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निपक्षपातीपणे तपास करण्याचे आदेश द्यावेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या भावाची आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसाळ्यात खराब. खड्ड्यांमध्ये वाहने फसत असल्याने सामान्य प्रवाशांना मनस्ताप. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा. पुण्यातील गुळुंचे गावात भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार. 300 वर्षांपेक्षाही अधिक काळापासूनची ही परंपरा. बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भक्तांचे लुटांगण. काटेबारस यात्रा उत्साहात पार. परभणीच्या ब्राह्मण गावात दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिर संपन्न. विविध आजारांवर तपासणी आणि निदान शिबिराच्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न. स्थानिकांकडून कौतुकास्पद. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी बाह्यरुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवला जाणार. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांची माहिती. शिर्डीत साई दरबारी कार्तिकी एकादशी निमित्त साईंना तुळशी माळेचा शृंगार तर साई प्रसादालयात भाविकांना 10 टन खिचडीचा महाप्रसाद. बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाविरोधात 200 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. छत्रपती संभाजीनगरात भूसंपादन न करता मावेजा न देता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. मोबदला देऊन पुढील कामं करण्याची मागणी. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळा मुठा नदीपात्रात उतरून आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन. पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं. 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार. 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार. कलाविष्कार सादर करत महापालिकेचा करणार निषेध. रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण. रोहितने मुलांच्या पालकांकडूनही करून घेतला होता अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आला समोर. रोहित आर्य प्रकरणात नितीन सातपुते कोर्टात. कोर्टाला सुमोटो दाखल करण्याची करणार विनंती. मात्र कोर्टाने सुमोटो दाखल करून घेतली नाही तर जनहित याचिका ते उद्याच दाखल करतील याकडे लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.